सांगू का? नवीन वर्षाचा आम्ही कुठे फिरायला वगैरे गेलो नव्हतो, म्हणजे कुठेच काही प्लॅन वगैरे केला नव्हता. पण आता म्हटलं चला कुठेतरी फिरून येऊया, म्हणून 1-2 दिवसाचा प्लॅन केलाय. आता फिरायला जायचं म्हटल्यावरती शॉपिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्याच, तर आज मला त्याच शॉपिंगसाठी जायचंय. तर म्हटलं चला संध्याकाळचं सुद्धा जेवण वगैरे बनवून घेऊ. आता हा शॉपिंगचा प्लॅन ना अचानकच झालाय. ठरलेलं काही नव्हतं, की आज शॉपिंगला वगैरे जायचंय. तर त्यासाठी म्हटलं चला काहीतरी साधं-सुधंच बनवूया म्हणून कढी वगैरे करायला घेतलीये. आता घरातल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी उरकायच्यात मला आणि माझं जे ऑर्गनायझर वगैरे आहे मी तुम्हाला दाखवलं होतं, तर ते सुद्धा ऑर्गनाइज वगैरे करून घ्यायचंय. आता आपण कितीही म्हटलं ना, की पिकनिकला जायच्या आधी काही गोष्टी उरकून घ्यायच्या, तरीही त्या काही जाईपर्यंत उरकत नाहीत. आता बघा इथे आहो घरी होते आणि त्यांचं हे असं मध्ये-मध्ये चालू होतं आणि पूर्ण सारखा कॅमेरा वगैरे ब्लॉक करत होते म्हणून मी त्यांच्यावर चिडले होते, की मध्ये-मध्ये काय करताय म्हणून. पण ते मला हेल्प करण्यासाठी आले होते, की मी काही हेल्प करू का तुला ते मला म्हणून. माहिती इथं काय करायचं असं. फक्त फोडणीला टाकायचंय. मिरच्या कापून देते मी, फोडणीला टाकायचंय. मी करते जा. आता आज ना त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून ते घरी राहिले होते. पण तरी पण त्यांचं असं म्हणणं होतं, की "मी एखादं काम करून देईन तुझं, म्हणजे तुझा काहीतरी लोड कमी होईल कामाचा." पण मी म्हटलं, की "नको, तुमची तब्येत ठीक नाहीये, तर मी उरकून घेईल सगळं." कधी-कधी मला ना खूप असं नशीबवान असल्यासारखं वाटतं, की मला असा नवरा मिळालाय, की जो प्रत्येक गोष्टीत मला हेल्प वगैरे करतो किंवा माझा विचार करतो. तर सगळ्यांनाच असा नवरा मिळावा असं मला वाटतं. तर चला असो, इथे कोथिंबिरीच्या वड्या वगैरे तळायला घेतल्या होत्या मी, ज्या की मम्मीने बनवून ठेवल्या होत्या. आणि आम्हाला कोथिंबिरीच्या वड्या आवडतात सुद्धा आणि ह्यांना सुद्धा. तर म्हणून तिने जास्तीच्या वड्या करून ठेवल्या होत्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना त्या काही खराब वगैरे होत नाहीत. जेव्हा पाहिजे तेव्हा अशा तळून घेता येतात. आदल्या दिवशी ना मी असे मोदक वगैरे बनवले होते. आता तो व्लॉग मी अजून अपलोड केलेला नाहीये. पण त्याआधीच मी हे तुम्हाला मोदक खाऊन दाखवतीये. लवकरच याचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड होईल, तर नक्की जाऊन बघा. आणि हे मोदक असे आहेत ना, की आपण उपवासाच्या दिवशी सुद्धा आरामात खाऊ शकतो. आणि मेन म्हणजे याला जास्तीचा टाईम सुद्धा लागत नाही. अगदी 5 ते 10 मिनिटात हे मोदक होतात आणि इतके छान लागतात ना. आता हे मोदक आम्ही एका दिवसातच एवढे खाऊन टाकले होते. पण स्मितला हे असं गोड काही आवडत नाही, त्याच्यामुळे ही त्याची अशी नाटकं चालू असतात. पण कोणी खावं नाही खावं, लुसी मात्र नेहमीच तयार असते ह्या सगळ्या गोष्टी खायला आणि तिला गोड खूप आवडतं. पण तिला जास्त गोड वगैरे आम्ही देत नाही, म्हणजे त्यांना सुद्धा चालत नाही जास्त गोड दिलेलं, खाल्लेलं. तर आता चला इथे मिरची वगैरे तळायला घेतली होती. आता ह्या मिरच्या मी बेसन पिठात तळते आणि खूप मस्त लागतात कढीसोबत वगैरे. जेव्हा काही घरामध्ये भाजी वगैरे नसेल किंवा बनवायला टाईम नसेल ना, तर अशा मिरच्या मी आणून ठेवत असते घरामध्ये. आता स्मितची एक्झाम चालू झालीये, तर रात्रीचा थोडाफार जागतो अभ्यासासाठी किंवा काय. त्याला खूप वेळा सांगितलंय, की दिवसा जेवढा अभ्यास होईल तेवढा करत जा, रात्रीचा जागू नकोस. कारण सकाळी पुन्हा लवकर उठायचं असतं मुलांना सुद्धा, तर त्यांची झोप सुद्धा होत नाही. तर आज आल्या-आल्या स्कूलमधून तो कंप्लेंट करत होता, की माझं डोकं वगैरे दुखतंय, आई थोडंसं मॉलिश वगैरे करून दे. सहसा तो सांगत नाही असं पटकन काही दुखलं तर, पण आज त्याचं डोकं खूपच दुखत होतं. कारण आजकाल एक्झाम सुद्धा एवढ्या आहेत ना, की महिन्या-महिन्याला एक्झाम आहेत आणि मुलांना सुद्धा त्या गोष्टीचं प्रेशर येतच. तसं तर आम्ही काही कोणत्या प्रकारचं प्रेशर वगैरे देत नाही त्याला, की एवढेच मार्क्स आणले पाहिजेत, तेवढंच काही केलं पाहिजे, असं काही आम्ही त्याला प्रेशर देत नाही. पण निदान तू पास तरी होशील, एवढे तरी मार्क्स पाड, असं आम्ही फक्त बोलत असतो त्याला. जास्तीचं आम्ही काही त्याला प्रेशर वगैरे देत नाही. पण त्या मानाने तो छान अभ्यास पण करतो त्याचा आणि चांगले पर्सेंटेज सुद्धा येतात त्याचे. आजकाल पॅरेंट्स सुद्धा मुलांवरती इतकं प्रेशर देतात मार्क्स ह्या सगळ्या गोष्टींचं, की मुलं सुद्धा त्या गोष्टीचा इतका ताण घेतात आणि आपण ऐकतोच की न्यूजमध्ये अशा काही गोष्टी ज्या नाही व्हायला पाहिजेत. त्यामुळे त्यामुळे ना मला असं वाटतं, की आपण सुद्धा मुलांना जास्तीचं काही प्रेशर द्यायला नको. कारण ऑलरेडी त्यांना स्कूलमधून अभ्यासाचं वगैरे प्रेशर असतं. कारण आजकाल एवढं कॉम्पिटिशन वाढलंय ना, की आपण त्या कॉम्पिटिशनच्या नादात आपण आपल्या मुलांवर इतकं प्रेशर देतो ना, की बस रे बस. आणि आम्हाला ते तसं काही करायचं नाहीये. त्यांनी त्याच्या मनाने जेवढा अभ्यास त्याला करता येईल तेवढाच आम्हाला करून द्यायचा आहे. हां, आता कधी-कधी काही गोष्टी होतात मुलांकडून, कधी-कधी कोणत्या सब्जेक्टमध्ये कधी थोडेफार मार्क्स कमी पण येतात. मार्क्स येतात, जातात, पण माणूस म्हणून कसा घडतोय हे आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या मुलाचे पर्सेंटेज मला काही डिफाईन नाही करत. आम्ही त्याच्या विचारांची आणि मनाची घडण करण्यावर जास्त लक्ष देतो आणि आपण पॅरेंट म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आजकाल. तर चला असो, आता हे सॉक्स ऑर्गनाइज करून घ्यायचे होते मला. मी तुम्हाला जसं लास्ट टाईम दाखवलं, की मी ते ऑर्गनाइज घेतलं होतं
आणि मला तेच ऑर्गनाइज करून ठेवायचे होते. आता हे सॉक्स तुम्ही बघताय ना, की कसे अस्ताव्यस्त पडलेले आहेत ड्रॉवरमध्ये आणि हेच मला नको होतं. ज्या गोष्टी जिथे पाहिजे ना, तिथेच असल्या पाहिजे आणि त्या व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलेल्या पाहिजेत, असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं, की हे आपल्या प्रत्येक गृहिणीला वाटतं, की आपलं घर मस्त आणि ऑर्गनाइज असलं पाहिजे. आपण गृहिणी म्हणून आपल्या घरामध्ये तेवढेच एफर्ट टाकत असतो आणि त्यामुळेच असं वाटतं, की आपलं घर नेहमीच असं छान सुंदर पण दिसलं पाहिजे आणि दुसऱ्यांनी सुद्धा त्या गोष्टी जागच्या जागी ठेवल्या ना, तर ते छान आणि मस्तच राहतं असं मला वाटतं. प्रत्येकाने आपापल्या साइडने थोडेफार एफर्ट आपल्या घरामध्ये दिले पाहिजेत. फक्त आपण एकट्यानेच असं राबून किंवा घर व्यवस्थितच ठेवलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे, हे काय फक्त आपल्या एकट्याची जबाबदारी नाहीये. घरामध्ये जेवढी पण लोकं राहतात, तेवढ्या सगळ्यांची जबाबदारी असते घर स्वच्छ ठेवणं. पण त्यातल्या त्यात आपण जरा जास्तच करत असतो, कारण आपण 24 तास घरामध्ये असतो. आता प्रत्येक गोष्टी नीट आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी असे ऑर्गनायझर सुद्धा अवेलेबल आहेत. आपण असे ऑर्गनायझर यूज करून सुद्धा आपलं घर छान आणि स्वच्छ ऑर्गनाइज करून ठेवू शकतो आणि हे नेहमीच असं राहील अशी आशा पण असते आपल्याला, की आपण जर असं ठेवतोय, तर ते असंच राहिलं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने एफर्ट घेतले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये बघा बेल्ट, सॉक्स, रुमाल ह्या सगळ्या गोष्टी एकदम आरामात बसतात आणि याची क्वालिटी सुद्धा इतकी सुंदर आहे ना, की ह्याला कसंही कोणत्याही पद्धतीने कसंही ठेवलं तरी असं हलत हलत वगैरे नाही. कारण मी एक ऑर्गनायझर घेतलं होतं. तर ते त्याची क्वालिटी अशी नव्हती म्हणून मी ते रिटर्न केलं आणि हेच पुन्हा मागवलं. आता इथेच बघा ना, ह्या 2 सॉक्सचे जोडच नाहीयेत. आता ते मी इथे ठेवून देते तसेच जेव्हा भेटतील तेव्हा भेटतील. आता ह्याच गोष्टी असतात, की जेणेकरून आपण जर ऑर्गनायझर यूज केलं तर त्या गोष्टी जागच्या जागी राहतात. आता माझं जे शू रॅक आहे ना, तर त्याच्यामध्ये ते ऑर्गनायझर काही बसत नाहीये. मी बसवून पण बघितलं, पण तिथे काही बसत नाही म्हणून मी इथे जागा केलीये. आणि ह्याच्यामध्ये अहोंचे इस्त्रीचे कपडे होते, पण मी ते पुन्हा वरती ठेवून दिले आणि इथे हे ऑर्गनायझर सेट केलेत आणि ते खूप छान पद्धतीने बसलेत सुद्धा. आता सगळी कामं वगैरे उरकून म्हटलं चला आता शॉपिंगला जाऊया आणि आज असं पहिल्यांदा होणार आहे, की अहो माझ्यासोबत शॉपिंगला नसणार आहे. आमच्या दोघांची कॉमन फ्रेंड आहे, सो आम्ही दोघी चाललो आहोत शॉपिंगला. तसं तर ती त्यांची फ्रेंड होती, पण नंतर आमची ओळख करून दिली अहोने आणि आता ती माझी पण फ्रेंड आहे आणि ती सुद्धा आमच्यासोबत येणारच आहे पिकनिकला, सो आम्ही दोघी चाललोय. तर आता इथे मी काही जास्तीचा मेकअप वगैरे केला नाही कारण आम्ही चाललोय स्कूटीवरती. आता मी खास ना हा टॉप घेऊन चाललीये कारण मला याच्यावरती बघायचंय की काही भेटतंय का मॅच वगैरे कारण याच्यावर ब्लॅक जीन्स होती. सॉरी मी मास्क बिस्क सगळं स्कार्फ वगैरे घालून मग तुमच्याशी बोलते कारण मला आता मी बघते की काय याच्यावर मला मॅच भेटतंय किंवा नाही. एखादा स्कर्ट किंवा जीन्स काही भेटलं तरी चालेल. हा टॉप खूप दिवसापासून मी घातलेला नाहीये. आता बघू याच्यावर भेटते. इथे आलेले हा सांगू का आम्ही असे थर्ड क्लास वन पीस बघितले 500 रुपयाचं टी शर्ट आणि ते आम्हाला अजिबातच आवडलेलं नाही. तर चला आता इथे आम्ही शॉपिंग वगैरे करून निघालोय. आता इथे तुम्ही बॅग बघताय आमची शॉपिंगची. आम्ही फक्त एका पिशवीचे पैसे वाचावे म्हणून एकाच पिशवीत अशी कोंबाकोंब करून हे सगळे ड्रेसेस त्याच्यामध्ये भरलेत. आणि खरं सांगायचं म्हटलं ना मॅक्समध्ये मला पहिल्यांदा असं कलेक्शन भेटलेलं आहे एवढं छान. तर चला आता इथे मस्त शेवपुरी वगैरे खाऊन घेतो. कारण खूप भूक लागलेली आणि तयारी तर अजून 1 दिवस चालूच राहणार आहे. कारण जायला अजून 2 दिवस बाकी आहे. तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग आणि मी ट्राय केलेले ड्रेसेस कसे वाटले हे मला नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.